उमरखेड तालुक्यातील चिंचोली संगम ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या 25 ते 30 दिव्यांग लाभार्थ्यांना मागील संपूर्ण पंचवार्षिक काळात कोणताही शासकीय लाभ न मिळाल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे। शासन निर्णयानुसार ग्रामपंचायतीच्या स्वउत्पन्नातून दिव्यांग कल्याणासाठी 5% निधी राखीव ठेवणे बंधनकारक असताना या निधीतून घरकुल, स्वयंरोजगार, शैक्षणिक साधने, कृत्रिम अवयव व वैद्यकीय मदत देण्याचा शासन निर्देशांची कोणतीही अंमलबजावणी करण्यात आली नाही। विशेष म्हणजे या दिव्यांग लाभार्थ्यांची नोंदणी सुद्धा ग्रामपंचायत स्तरावर करण्यात आली नसल्याचे विदारक चित्र पुढे आले आहे। या गंभीर प्रकाराची दखल घेत रिपब्लिकन युवा सेनेने उमरखेड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांच्याकडे आग्रही भूमिका घेत चौकशीची मागणी केली। मागणीची तात्काळ दखल घेत गटविकास अधिकारी यांनी 20 मार्च 2026 रोजी उमरखेड तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतीची बैठक बोलावण्याचे निर्देश दिले। यावेळी जिल्हाध्यक्ष सुनील पाटील चिंचोलकर, जिल्हा संपर्क प्रमुख संतोष ठमके, शहर अध्यक्ष शुद्धोधन दिवेकर, तालुका अध्यक्ष गौतम नवसागरे, चिंचोली संगम शाखाध्यक्ष गणेश नावळे, उपाध्यक्ष विलास सोनटक्के, सदस्य उत्तम सूर्य, विनोद गाडगे, सुरेश डोंगरे, मिलिंद नवसागरे, प्रकाश कदम, गंगाधर नवसागरे, अमोल नवसागरे, संघर्ष नवसागरे, बबन खडसे, मनोज लहानकर, सगुना नवसागरे, माधवी आडकिने, समृद्धी नवसागरे, मनीषा चिंचोलकर, प्रज्ञा नवसागरे, विद्या खडसे यांच्यासह मोठ्या संख्येने उमरखेड तालुक्यातील दिव्यांग बांधव उपस्थित होते। शासन निर्णयानुसार ग्रामपंचायतीच्या स्वउत्पन्नातून दिव्यांग कल्याणासाठी 5% निधी हा आरक्षित केलेला असतो। तरी इथे उपस्थित असलेले ग्रामपंचायत अंतर्गत संगम चिंचोली येथील लाभार्थी जे आहेत दिव्यांग यांचा असा आरोप आहे की 5 वर्षापासून यांना अद्याप दिव्यांग निधीतला 1 रुपयाही मिळाला नाही आणि कुठल्याही दिव्यांग योजनेचा लाभ झाला नाही। तसेच यांनी दिव्यांग नोंदणीसाठी वारंवार ग्रामपंचायतीकडे विचारणा केली असता सुद्धा आज करू उद्या करू अशा पद्धतीने नोंदणीसुद्धा करून घेण्यात आलेली नाही। संबंधित दिव्यांग लाभार्थ्यासह रिपब्लिकन युवा सेना आपली सामाजिक बांधिलकी जपत गटविकास अधिकारी कोळपे साहेब यांच्याशी निवेदन देऊन चर्चा केली असता साहेबांनी तात्काळ दखल घेत येत्या शुक्रवारी संबंध उमरखेड तालुक्यातील जे दिव्यांग बांधव आहे त्यांची नोंदणी प्रक्रिया तसेच जो निधी राखीव आहे तो निधी त्यांना तात्काळ नोंदणी प्रक्रियेनंतर वितरित करण्यात येईल असे यावेळी आम्हाला आश्वस्त केले। या संदर्भात संगम चिंचोली येथील जे उपेक्षित लाभार्थी आहेत ते आपल्याशी त्यांची व्यथा मांडतील। मनोज नागोर, चिंचोली संगम तालुका उमरखेड जिल्हा यवतमाळ येथील दिव्यांग लाभार्थी असून आम्हाला या पंचवार्षिक योजनेमधून कोणताही निधी मिळालेला नाही। तरी हा निधी आम्हाला वितरण करून द्यावा नम्र विनंती।